नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत निळा जय या पक्षाबद्दलची माहिती. ब्लू जे सायनोसिटा क्रिस्टाटा हा पूर्व उत्तर अमेरिकेतील मूळ कोर्विडे कुटुंबातील एक पॅसेरियन पक्षी आहे. हे पक्षी मध्य युनायटेड स्टेट्समध्ये आढळतात. याचा रंग प्रामुख्याने निळा असून छातीकडील भाग हा पांढरा असतो. त्याच्या मानेभोवती एक काळी यू आकाराची कॉलर देखील आपल्याला पाहायला मिळते. ब्लू जेचे आकारमान 22 ते 30 सेंटीमीटर असून त्याचे वजन 70 ते 100 ग्रॅम पर्यंत असते. पंखांची लांबी 34 ते 43 सेंटीमीटर इतकी असते. नर आणि मादी यांचा आकार आणि पिसारा सारखाच असतो. या पक्ष्यांच्या 4 उपप्रजाती आढळून येतात. ब्लू जे मुख्यतः बिया, काजू, मऊ फळे तसेच कधीकधी लहान पृष्ठवंशी कीटक खातात. हे विशेषतः झाडे, झुडपे आणि जमिनीतून अन्न गोळा करतात. त्यांच्याकडील मजबूत चोचींचा उपयोग हे पक्षी काजू फोडण्यासाठी करतात. ब्लू जे पक्षी कधीकधी अन्न साठवतात. ब्लू जे इतर पक्ष्यांसाठी खूप आक्रमक असू शकतात. ते कधीकधी इतर पक्ष्यांच्या घरट्यांवर छापा टाकतात आणि इतर पक्ष्यांचा शिरच्छेद देखील करतात अशा नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. ब्लू जे दक्षिणेकडील कॅनडापासून आणि संपूर्ण पूर्व आणि मध्य युनायटेड स्टेट्समध्ये, दक्षिणेकडील फ्लोरिडा आणि ईशान्य टेक्सासमध्ये आपल्याला आढळून येतात. ग्रेट लेक आणि अटलांटिक किनाऱ्यावर हजारो ब्लू जेस कळपांमध्ये स्थलांतर करताना आढळून येतात. हे दिवसा 5 ते 250 पक्ष्यांच्या कळपांमध्ये स्थलांतरित होतात. त्यांच्या स्थलांतरित वर्तनाबद्दल बरेच काही एक रहस्य आहे. काही त्यांच्या श्रेणीच्या सर्व भागांमध्ये संपूर्ण हिवाळ्यात उपस्थित असतात. तरुण जेस प्रौढांमध्ये स्थलांतरित होण्याची अधिक शक्यता असते, परंतु बरेच प्रौढ देखील स्थलांतर करतात. काही वैयक्तिक जेस एका वर्षात दक्षिणेकडील स्थलांतर करतात. आजपर्यंत ते स्थलांतरित का करतात हे कोणीही ठोसपणे शोधले नाही. बहुधा हे हवामानाच्या परिस्थितीशी संबंधित आहेत आणि हिवाळ्यातील अन्नस्रोत किती मुबलक आहेत जे इतर उत्तर पक्षी दक्षिणेकडील जातील की नाही हे ठरवू शकतात. निळा जय एक गोंगाट करणारा, बोल्ड आणि आक्रमक पॅसेरियन पक्षी आहे. ब्लू जे इतर पक्ष्यांच्या प्रजातींसाठी फायदेशीर ठरू शकतो कारण ते शिकारी पक्ष्यांचा पाठलाग करू शकतात. याच्या हद्दीत भक्षक दिसल्यास ते ओरडू शकतात. तथापि ब्लू जेस इतर लहान पक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी देखील ओळखले जातात. ब्लू जेज विविध प्रकारचे आवाज काढू शकतात. ते मानवी बोलण्याची नक्कल करायला शिकू शकतात. ब्लू जेज देखील स्थानिक हॉक्सच्या रडण्या इतका चांगल्या प्रकारे कॉपी करू शकतात. जेव्हा निळा जय चिडलेला किंवा रागावलेला असतो तेव्हा त्याच्या डोक्यावरचा निळा शिळा उठून दिसतो. जेव्हा पक्षी आरामशीर किंवा शांत बसलेला असतो तेव्हा तो कमी होतो. विणीचा हंगाम मार्च ते जुलैपर्यंत असून हे पक्षी घरटे बांधण्यासाठी कोणतेही योग्य झाड किंवा मोठे झुडूप निवडतात. सदाहरित झाडाला प्राधान्य दिले जाते. घरटे 3 ते 10 मीटर उंचीवर असून घरटे कपाच्या आकाराचे असते. घरटे डहाळ्या, लहान मुळे, सालाचे पट्टे, इतर वनस्पती साहित्य, कापड, कागद आणि पिसे यांनी बनलेले असते आणि कपमध्ये अधूनमधून शिखळ मिसळला जातो. मादी साधारणपणे 3 ते 6 अंडी घालते. अंड्यांचा रंग गडद तपकिरी डागांसह निळे किंवा हलके तपकिरी रंगाचे असतात. उष्मायन कालावधी 16 ते 18 दिवसांचा असून मादी अंडी उबवते. या काळात नर मादीला खाद्य पुरवतो. नर व मादी मिळून पिलांचे पालन पोषण करतात. 19व्या शतकात फ्रेंच पक्षीशास्त्रज्ञ चार्ल्स लुसियन बोनापार्ट यांनी 1838 मध्ये जेचे वर्णन युरोप आणि उत्तर अमेरिकेतील पक्ष्यांच्या भौगोलिक आणि तुलनात्मक यादीमध्ये सायनोकोरॅक्स क्रिस्टाटस असे केले. दक्षिण युनायटेड स्टेट्सच्या जुन्या आफ्रिकन अमेरिकन लोककथांमध्ये ब्लू जे हा एक महत्वाचा अधिभौतिक पक्षी होता. या पक्षाच्या बाबतीत अनेक काल्पनिक कथा व लोककथा प्रचलित आहेत. तर मित्रांनो,
ही होती ब्लू जे या पक्षाबद्दलची माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेलचे चिन्ह दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन पक्षांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.